जाऊया पुढच्या बातमीकडे। खासदार संजय राऊतांनी पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलंय। संजय दिना पाटील यांच्या विरोधात हे पत्र लिहिलेलं आहे। पोलीस आयुक्त देवेन भारतींना संजय राऊतांनी हे पत्र लिहिलंय आणि संजय दिना पाटलांनी धमकी दिल्याचं नमूद केलेलं आहे। कुणाचंही घर बॉम्ब न उडू देणार नाही, कुणीही पोकळ धमक्यांना घाबरू नये। राऊतांच्या पत्रांतर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। धमकी देणाऱ्यांना पोलीस उत्तर देतील असं फडणवीस म्हणाले। तर खासदार संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे आणि पोलीस आयुक्त देवेन भारतींना राऊतांनी एक पत्र दिलेलं आहे आणि संजय दिना पाटलांनी धमकी दिल्याचं यामध्ये नमूद केलेलं आहे। तर कुणाचंही घर बॉम्ब न उडू देणार नाही, कुणी पोकळ धमक्यांना घाबरू नये। राऊतांच्या पत्रांतर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन, म्हणजे ठार करेन। आणि माझ्या नादाला लागू नका, मी याआधी 5 लोक ठार केले। आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले, कधी ठार केले, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकव्हर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत। तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे। आणि तोच पैसा राजकारणामध्ये होतो। बॉम्बचा कारखाना त्यांनी बनवून हे जे गद्दार खासदार आहेत त्यांना बॉम्ब दिलेत का घरात ठेवायला, कार्यकर्ते आले का वरून बॉम्ब टाका, याची चौकशी व्हावी। आणि कोर्टामध्ये आता आमचं एक पिटिशन जाईल। आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लागला, कोणावरती खुनी हल्ला झाला, ते त्याची जबाबदारी या बॉम्बची धमकी देणाऱ्यावरती आहे, लक्षात घ्या। कोणाचंही घर बॉम्बने आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये। आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील।